वळ्यात पुढल्या बातमीकडे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या कामावरून श्रेयवाद सुरू झालेला आहे। सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या गटामध्ये सोशल मीडिया वॉर सध्या सुरू झालेला आहे। आपल्याच पाठपुराव्यामुळे टर्मिनलचं काम मार्गी लागलं, सतेज पाटील आणि धनंजय महाडिक या दोन्ही गटांनी हा दावा केलाय। दोन्ही गटाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। हे दृश्य आपण बघतोय। खासदार धनंजय महाडिक कोल्हापूर विमानतळाचं काम आमच्या पाठपुराव्यामुळे झालं असं त्यांचा दावा आहे। सोशल मीडियात त्यांनी हा दावा केला, तर दुसऱ्या बाजूला सतेज पाटील गटाकडून देखील तोच दावा केला जातोय। नव्या टर्मिनलच्या कामाचा सगळा हा व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे आणि हा सोशल मीडियावर त्यांचा दावा की या नव्या टर्मिनलच्या कामाचा पाठपुरावा आम्ही केला आहे। त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यामधला हा वाद, सोशल मीडिया वॉर सध्या समोर आलेला आहे। आणि अधिक माहिती देतात या सगळ्याविषयी भूषण पाटील माझे सहकारी आपल्याला। भूषण, नक्कीच देशभरातील 10 विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचा उद्घाटन सोहळा आज पार पडतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत। कोल्हापुरात देखील अशाच पद्धतीने एक भव्य टर्मिनल इमारत उभा करण्यात आली आहे, ज्याचं आज उद्घाटन होतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः कोल्हापूर विमानतळावर येऊन या सगळ्या टर्मिनल बिल्डिंगचं लोकार्पण जे आहे ते करणार आहेत। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हे काम आहे ते सुरू होतं। मधल्या काळामध्ये हे काम रखडलेलं देखील होतं आणि त्यानंतर अखेर हे काम आता पूर्ण झाले। पूर्णतः अत्याधुनिक पद्धतीची ही बिल्डिंग आहे, ती उभारण्यात आलेली आहे। अत्याधुनिक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचंच लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील उपस्थितीत होताना आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर एका बाजूला हे सगळं उद्घाटन होत असताना दुसरीकडे आपण बघतोय नेत्यांमध्ये देखील मात्र सोशल मीडियामध्ये यावरून वाद सुरू झाल्याचं, वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। एका बाजूला सतेज पाटील यांनी आपल्याच पाठपुराव्यामुळे हे टर्मिनल बिल्डिंग झाल्याचा दावा केलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक यांनी देखील तशाच पद्धतीचा दावा केलेला आहे। आणि यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी देखील उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी देखील काल ट्विट करून आपल्याच पाठपुराव्यामुळे ही टर्मिनल बिल्डिंग आहे ती पूर्ण झाल्याचं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर अखेर हे सगळं टर्मिनल बिल्डिंगचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळतोय। आपण ही आतली दृश्य बघू शकतो। या सगळ्या टर्मिनल बिल्डिंग मध्ये कोल्हापूरची जी काही वैशिष्ट्ये आहेत, पंचगंगा घाट कोल्हापूरची वैशिष्ट्ये या सगळ्या इमारती दाखवण्यात आलेली आहेत आणि हा कोल्हापूरच्या ज्या नवीन विमानतळाचं काम आपल्यामुळे झालं हा दावा केला जातोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी भूषण।